अध्यक्ष महोदय, अत्यंत हृदय पिळवून टाकणारी घटना परवा 13 तारखेला होळीच्या दिवशी माझ्या मतदारसंघातील शिवनी आरमाळ गावामध्ये त्या ठिकाणी घडली। राज्य शासनाचा 2020 चा युवा शेतकरी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट युवा शेतकरी पुरस्कार, जो पहिलाच युवा शेतकरी पुरस्कार म्हणून शासनाने देण्यात आला, तो शेतकरी पुरस्कार कैलास नागरे या युवा शेतकऱ्याला 40-42 वर्ष वय असलेल्या एका तरुण शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिला आला अध्यक्ष महोदय। आणि दुर्दैवाने त्याच शेतकऱ्याला परवा दिवशी 13 तारखेला आपला जीव त्याग त्या ठिकाणी करावा लागला। तो कशासाठी तर शेतीच्या पाण्यासाठी, सिंचनासाठी। अनेक आंदोलन त्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये पासून सुरू केली होती। त्या आंदोलनामध्ये बहुसंख्येने शेतकरी त्या ठिकाणी त्यांच्या सोबत होते, परंतु त्या आंदोलनाला आपण बरेच प्रयत्न करूनही पाहिजे तसं यश येत नाही असं त्यांना वाटलं आणि त्यांनी आपला परवा जीव संपवला अध्यक्ष महोदय। ठीक, तर त्यांचं एक मिनिट अध्यक्ष महोदय, सकाळी विषय झाला, त्यांच्या कुटुंबाची संगोपन त्यांनी 4 पानाचं पत्र लिहून ठेवलं अध्यक्ष महोदय। मुख्यमंत्र्यापासून तर आमदारापर्यंत त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्यात अध्यक्ष महोदय। तर त्या पत्रात असं लिहिलं अध्यक्ष महोदय की परिवाराचं संगोपन त्यांचं शासनाने त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि त्यांना या कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण परिसराची आमची अशी मागणी अध्यक्ष महोदय। युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त असलेला एक तरुण शेतकरी ज्यांनी दिशा देण्याचं काम आमच्या भागात सुरू केलं होतं अध्यक्ष महोदय, तर त्यांना आत्महत्या न म्हणता बलिदान आणि अमर शेतकरी असं या ठिकाणी म्हणावं, अशी या ठिकाणी मी मागणी आपल्या माध्यमातून शासनाला करतो अध्यक्ष महोदय।